नमस्कार. ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुमच्याशी आज बघा एक अशी आगळ्या वेगळ्या प्रकारची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे, ज्याला साताऱ्याकडे बघा महाद्या किंवा चुटचुटी असे देखील म्हटलं जातं. तर बघा इथे मी शेंगदाणे घेतले होते. हे निमपसरी शेंगदाणा आहे, जो माझ्या घरचा आहे. तर तुम्ही तुमच्या वापरातला कोणताही घेऊ शकता, विकतचा घेतला तरी चालेल. तर आता शेंगदाणे भाजण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली होती. कढई मी तापवून घेतलेली होती गॅस फुल करून, आणि त्याच्यामध्ये बघा हे एक वाडगा शेंगदाणे घेतलेले होते ते टाकून घेत आहे. आणि आपल्याला गॅसची फ्लेम ही आता फुल ठेवूनच हे शेंगदाणे असे हलवत हलवत भाजून घ्यायचे आहे. सतत हलवत राहायचे आहेत, जेणेकरून हे करपू नयेत आणि भाजले देखील छान जावे. तर इथे बघा हे मी असं सतत हलवत हलवत राहणार आहे. गॅसची फ्लेम बघा फुल ठेवल्यामुळे शेंगदाण्याला छान असे चटके बसायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाणे अगदी असे भाजत आलेले आहेत. तसेच आपल्याला हलवत हलवत पूर्ण असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. खरपूस शेंगदाणे भाजले की ते छान बघायची भाजी देखील एकदम छान टेस्टी अशी लागते. तर तुम्ही तुमच्या वापरातला कोणताही शेंगदाणा वापरू शकता, काही हरकत नाही. पण बघा ह्या शेंगदाण्याने भाजीला तेल अगदी छान असं सुटतं आणि बघा चवीला देखील हा शेंगदाणा खूप छान असतोय. तर अशा प्रकारे मी पूर्ण असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले. आता गॅसची फ्लेम मी बारीक करून घेतलेली आहे. बारीक म्हणजे बंद केली तरी चालेल. आणि शेंगदाणे मी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. आता शेंगदाणे तर आपले थंड झालेले होते, तर आता ते मी ह्या खलबत्त्यामध्ये बघा अशा प्रकारे चेचून घेणार आहे. तर शेंगदाणे बघा थंड झाले आहेत. इथे बघा साल निघत आहे, त्यावरती शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर इथे मी ह्याचं बारीक असं कूट बनवण्यासाठी खलबत्त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही मिक्सरचा वापर देखील करू शकता. पण बघा खलबत्त्यामधील चेचलेली प्रत्येक वस्तू छान अशी लागते. अगदी पारंपरिक पद्धतीनेच मी तुम्हाला दाखवणार आहे महाद्या साताऱ्याकडच्या स्टाईलचं. ते हे बघा असं मी अशा प्रकारे आता हे चेचणार नाही आहे. तर शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजल्यामुळे मी असं फक्त हा खलबत्त्याचा दांडा आहे तो असं मागे पुढे करून छान असे बघा हे करून घेणार आहे, घोळून घेणार आहे शेंगदाणे. तर तुम्ही बघू शकता छान असे शेंगदाणे बारीक व्हायला लागलेले आहेत. तर आपल्याला याच्या साली न काढता घ्यायच्या आहेत, साली काढायची काही गरज नाही. तर अशा प्रकारे फक्त या खलबत्त्याने एकदम स्मॅश करून बघा अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये देखील असं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट करून घेऊ शकता. पण मोठं मोठंच करायचं, एकदम असं जाडसर आपल्याला एकदम बारीक नाही करायचं. तर खूप बघा खूपच छान लागते चवीला ही भाजी. प्रवासात देखील तुम्ही 2-3 दिवसाच्या प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता. अजिबात खराब होत नाही किंवा अजिबात त्याचा वास देखील येत नाही. तर इथे बघा या प्रकारे मी शेंगदाणे असे मोठे मोठे बारीक करून घेतलेले आहेत. अगदी हाताला बघा असे आपले एकदम मोठे मोठे लागले पाहिजेत. आता मी एका साईडला एका वाडग्यामध्ये काढून घेणार आहे. जेवढे तुम्हाला भाजी करायची आहे तेवढे तुम्हाला शेंगदाणे अशा प्रकारे कुटून घ्यायचे आहेत. तर बघा अजून मी थोडेसे घेतलेले होते, ते देखील मी कुटून घेणार आहे. आता मी शेंगदाणे साईडला काढून घेणार आहे, जे आपण कूट केलेलं होतं ते. इथे आता कढईत आपण ठेवलेलं त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तर तेलाचा इथे थोडासा आपल्याला वापर जरा जास्तच करायचा आहे. आता इथे मी जिऱ्याची फोडणी देऊन घेतली की लगेचच कांदा टाकून घेतलेला आहे. एकदम बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मोठ्या साईजचा. तर जर ही भाजी प्रवासात घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांद्याचा अजिबात नाही वापर करायचा. डायरेक्टली बघा तेलामध्ये चटणीची फोडणी देऊन आपल्याला ही भाजी बनवायची आहे. कांदा नाही वापरायचा, नाही तरी भाजी खराब होणार. त्यासाठी इथे आपल्याला कांदा स्किप करायचा आहे, जर तुम्हाला प्रवासात घेऊन जायची असेल तर. आणि डेलीच्या खाण्यासाठी तुम्हाला जर इतर वेळेस खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तर इथे मी लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या बघा चेचून टाकलेल्या होत्या खलबत्त्यात. खूप छान फ्लेवर लागला. तर आता इथे मी लाल तिखट घालून घेणार आहे. तर हे माझं घरगुती लाल तिखट आहे, रोजच्या वापरातलं. तुम्ही तुमच्या वापरातलं वापरायचं आहे तुमच्या अंदाजानुसार. मी ते 1.5 चमचा घालून घेणार आहे. तर हे बघा हे महाद्या चुटचुटं ना असं तिखट जरा झणझणीतच खायला छान लागतं, पण अगदी आपल्याला झणझणीतच नाही करायचं. तर आता हे मी पूर्ण चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. तिखट तेलामध्ये भाजून घेणार आहे. आता इथे मी हे लाल तिखट भाजले की लगेचच पाणी टाकून घेणार आहे. तर इथे पहा मी हा अर्धा लिटरचा तांब्या आहे तेवढं पाणी वतलेलं आहे. तर तुम्हाला जेवढं हे पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे, त्यानुसार तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे.
जर तुम्हाला बघा प्रवासात जर हे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ते एकदम घट्टच बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि जरी एवढं वापरलं तरी काही हरकत नाही. तर मीठ टाकून घेतलेलं होतं आणि गॅस एकदम फुल करून घेतलेला होता मी. फुल फ्लेमवरती बघा उकळी काढून घेतली की लगेचच ह्याच्यामध्ये हे जे आपण कूट केलेलं होतं मोठं मोठं ते घालून घेणार आहोत. जरी तुमच्याकडून समजा याच्यामध्ये पाणी जास्त झालं कमी झालं तरी काही हरकत नाही. कमी झालं तर तुम्ही पुन्हा गरम करून ओतून द्यायचं आहे. आणखीन जास्त झालं तरी काही हरकत नाही. छान असं चुटचुटं शिजलं जातं. तर इथे झाकण ठेवून देणार आहे आणि हे बघा झाकण ठेवून आपल्याला अधूनमधून हे सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चिटकू नये. तर इथे बघू शकता कूट अगदी असं छान असं या पाण्यामध्ये बघा मिक्स झालेलं होतं. छान असं एकजीव झालेलं आहे. ते जेवढं जास्त शिजेल तेवढं चवीला खूप छान लागतं. आता मी ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून देणार आहे. गॅसची फ्लेम एकदम बारीक करून घेणार आहे आणि छान असं शिजून देणार आहे. तर बघा बराच वेळ झालं होतं मी अधूनमधून हलवत देखील राहिली होती. पण इथे बघा आता तयार झालेलं आहे मस्त असं महाद्या म्हणू शकता, चुटचुटं म्हणू शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याची भाजी देखील म्हणू शकता. तर इथे बघा आता हे छान असं चुटचुट आपलं तयार झालेलं आहे. तर मला असंच ठेवायचं आहे का तर मला हे भाकरीसोबत आणि भातासोबतही देखील खायचं आहे. जर तुम्हाला प्रवासात घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून घट्ट करायचं आहे. तर इथे बघू शकता छान असं तयार झालेलं एकदम छान असा कलर देखील आलेला आहे. तर तुम्हाला माझी ही चुटचुट्याची महाद्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात, ह्याला काय काय नावाने ओळखतात ते देखील मला कमेंट करून सांगा. चला तर मग माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त